नमस्कार, मी संतोष फलटणकर, क्षेत्र अधिकारी इफको यवतमाळ. नमस्कार, मी अमोल ठाकरे, क्षेत्र अधिकारी यवतमाळ रिजन. नमस्कार, माझं नाव विक्रम देशमुख, VCMA ब्रांच मॅनेजर यवतमाळ. मंडळी, आज रविवार 14 डिसेंबर 2025 आणि आज आम्ही कळंब येथे या सावी तूर 111 या पिकाची पाहणी करण्याकरता इथं आलेलो आहोत. गेल्या 8-10 दिवसापासून बऱ्याच शेतकरी बांधवांचे मला फोन येत आहे, संपूर्ण महाराष्ट्रामधून, कर्नाटकातून आणि काही आंध्र आणि MP भागातून. आणि त्यांचे म्हणणे असे आहे की तुरीला फुलर आहे, परंतु फुलाचं जे कन्व्हर्शन आहे ते कन्व्हर्शन शेंगामध्ये होऊन राहिलेलं नाही. त्याच्यासाठी मंडळी हा इथचा व्हिडिओ आज आम्ही काढत आहोत आणि सोबत हे सगळे तज्ज्ञ मंडळी आहेत. मंडळी, एकंदरीत जर पाहतो म्हटलं यावर्षीचं चित्र, तर दिवाळीमध्ये भरपूर पाऊस झाल्यामुळं तूर थोडी लेट आली दरवर्षीपेक्षा. त्याच्यानंतर कशी तरी शेवऱ्यावर सुटली, जशी ओल आटली तशी. ते शेवऱ्यावर सुटताना थंडी, कडाक्याची थंडी पडली एकाएकी. त्याच्यामुळे शेवरा जसा ना तसा राहिला, परंतु फुल लवकर आले नाही. आणि मग ढगाळ वातावरण आल्यामुळे नोव्हेंबरच्या शेवटी भरपूर तुरी आता फुलावर आल्या. पण त्याच्यातही दुखणं आता असं होऊन राहिलेलं आहे की पुन्हा जी आता थंडी भरपूर पडून राहिलेली आहे, त्या थंडीमुळं आता तुरीला फुलाचं रूपांतर हे जलपामध्ये, शेंगेमध्ये होऊन राहिलेलं नाही. आणि हा जो काही माझा अनुभव आहे गेल्या 15-20 दिवसापासून ज्या पद्धतीनं मी स्प्रेइंग शेतकऱ्यांना देत आहे, तर त्या फवारणीमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांनी विलवूड कंपनीचं विलबॉन्ड हे फवारलेलं आहे, स्टिग्मा स्टेरॉइड बेस असलेलं, तर त्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये मात्र जसं आता इथं आपण पाहत आहात, तर हे फुलाचं रूपांतर हे शेंगामध्ये असं भरपूर झालेलं दिसून येते. तर इथे जर आपण असं पाहत आहात, तर हे बघा, याला असे फुलाचं रूपांतर शेंगामध्ये आज बऱ्यापैकी इथं दिसून येत आहे. हे बघा, असे घोसाच्या घोस याला शेंगा लागलेले आहे आणि फास्टमध्ये त्याचं कन्व्हर्शन होत आहे. आता जे आपल्याला नियोजन करायचं आहे, तुरीमध्ये फुलाचं रूपांतर शेंगामध्ये, चलपामध्ये चांगलं झालं पाहिजे, लवकर झालं पाहिजे, फुलगळ कमी झाली पाहिजे. त्याच्यासाठी जो काही माझा अनुभव आहे, विलवूड कंपनीचं विलबॉन्ड हे एक जर आपण प्रॉडक्ट त्याच्यामध्ये वापरलं, एक 30 ग्रॅमची पुडी येते, त्याच्यामध्ये 7 ते 8 पंप जर आपण केले 15 लिटरचे, तर लवकर कन्व्हर्शन होते. आणि ज्या ज्या शेतकरी बांधवांनी ते वापरलेलं आहे त्यांचं चित्र अतिशय सुंदर तुरीचं इथं दिसतच आहे. हे असं फुल उमलल्यानंतर याला कुठंतरी ठराविक काळाची मर्यादा असते आणि याला जर रूपांतर चलपात झालं नाही तर फुलाले फुलरावणे फुल गळून जातील आणि नुकसान होतील. तर मंडळी, जाणून घेऊ. सोबतच आपल्यासोबत आहे विलवूड कंपनीचे क्षेत्रीय अधिकारी श्रीमान ठाकरे साहेब. तर एकंदरीत हे जे विल बॉन्ड आहे, तर ह्या बॉन्डचं कार्य कशा पद्धतीनं चालतं आणि ते पिकासाठी कसं चांगलं राहतं? नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी विलवूड कंपनीचा एक प्रतिनिधी आहे. सर्वप्रथम श्रीमान कापसे साहेब, प्रगत शेतकरी कृषी केंद्र कळंब यांचे मी अभिनंदन करतो, धन्यवाद देतो की त्यांनी या सुंदर प्लॉटवरती मला आज व्हिजिट करण्यासाठी रविवारी 14 डिसेंबर या ठिकाणी मला बोलवलेलं आहे. आता विलबॉन्डबद्दल ते नेहमी शेतकऱ्यांनी सांगत असतात. कंपनीचं विलबॉन्ड एक प्रोडक्ट आहे, जे प्रोडक्ट ज्याच्यामध्ये ऑक्सिस्टेरॉल प्लस कॅम्पास्टेरॉल, स्टिग्मास्टेरॉल, सायटोकायनिन, जिब्रेलिन्स अशा सगळ्या पद्धतीच्या कॉम्बिनेशन्स त्याच्यामध्ये आहे. आणि ही मल्टीनॅशनल कंपनी आहे. या कंपनीचं बायोस्टिम्युलंट हे काही लोक म्हणतात, त्या पद्धतीचं एक प्रोडक्ट आहे. आता याचं काम काय, जे शेतकऱ्याला सगळ्यात जास्त कृतज्ञता राहते आपली उत्पादन वाढवायची. माल तयार कोणत्याही पिकाचं करायचं असेल तर विलबॉन्ड हे अतिशय सुंदर काम करते. याचं पहिलं काम काय, अनिश्चितता जे बदल राहते, ज्यामध्ये जास्त थंडी, जास्त पाणी, जास्त हिवाळा, जास्त पावसाळा ज्यावेळेस होते, अशा ट्रेस ज्या ताणाच्या टाईमला ज्या पिकाला गरज असते त्याच वेळेस विलबॉन्ड अतिशय चांगल्या पद्धतीने काम करते. आणि आपल्याला माहीत आहे की यावर्षी जास्त पाणी झालेलं आहे, फुलधारणा लेट झालेली आहे, कन्व्हर्शन होऊन नाही राहिलं. अशा टाईमला ज्या शेतकऱ्याला आपल्या फुलाचं रूपांतर शेंगेमध्ये करायचं असणार, आपला शेंगेचा दाणा समान भरवायचा असणार, वजनदार करवायचं असणार, आपला माल जे आहे हे लवकर तयार करायचा असणार, तर विलवूड कंपनीचं विलबॉन्ड तुम्ही वापरा. फुलाचं रूपांतर अतिशय लवकर 8 ते 10 दिवसामध्ये पूर्ण शेंगेमध्ये होईल. आणि शेवटी जे शेंगा राहतात, जे पोचट राहतात, ते राहणार नाहीत. प्रत्येक दाणा समान भरल. विलवूडच्या वापरानं आजपर्यंत शेतकरी भरपूर खुश झालेले आहेत, त्यांनी वापरलेलं आहे. या शेतावरती सुद्धा आपण बघू शकता की या पद्धतीचं कन्व्हर्शन, फुलाचं रूपांतर हे शेंगेमध्ये झालेलं आहे आणि माल तयार झालेला आहे. तर मी शेतकऱ्यांना एकच निवेदन करेल की जर तुमची लेट तूर झाली असणार, फुलधारणा असे जावरे काही दिसत असणार, तुम्हाला फुलधारणा होत नसणार, तर त्याचं कन्व्हर्शन करायचं असणार, विलवूड कंपनीचं विलबॉन्ड जर वापरलं तर कन्व्हर्शन खूप लवकर होईल. धन्यवाद. तसंच मंडळी, धुके आणि धुई या गोष्टीपासून तूर पिकाला दरवर्षी खूप मोठं नुकसान होत राहतं.
आणि धुके आणि धुळीपासून वाचवण्यासाठी आपण बरेचसे बुरशीनाशक वगैरे वापरत राहतो, परंतु एकंदरीत मूळ धुके आणि धुळी हे जे काही नोव्हेंबर महिन्यामध्ये किंवा डिसेंबरच्या पहिल्या हप्त्यात दरवर्षी येते, ज्याच्यामुळे पिकाचं खूप मोठं आपलं नुकसान होते, फुलं गळून जातात, बार करपतात. तर ते धुके आणि धुळीबद्दल सविस्तर अशी जी माहिती आहे की त्याच्यामुळं त्या फुलाचं कसं नुकसान होते, तर सविस्तर अशी माहिती इफ्को कंपनीचे क्षेत्रीय अधिकारी फलटणकर साहेब आपल्याला देते. नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज तुरीच्या पिकाबद्दल सांगायचं असेल तर आपली तूर पीक ही संवेदनशील अवस्था म्हणजे फुलाची अवस्था, आणि या फुलाच्या अवस्थेमध्ये योग्य नियोजन झालं तर निश्चितच आपल्याला उत्पादन वाढणार आहे. याच्यामध्ये मी सांगू इच्छितो मुख्यतः 3 गोष्टी. पहिलं म्हणजे निसर्ग, त्याच्यामध्ये तापमान. थंडी ही अत्यावश्यक आहे. 18 ते 25 डिग्री सेल्सिअसच्या तापमानाच्या रेंजमध्ये जर फुलाची अवस्था असेल तर निश्चितच चांगल्या प्रकारे आपल्याला फुलाचं शेंगेमध्ये रूपांतर होईल. दुसरी गोष्ट खत व्यवस्थापन. खत व्यवस्थापनामध्ये फुलाचं रूपांतर शेंगेमध्ये होण्यासाठी बोरॉन आणि झिंक हे महत्त्वाचे अन्नद्रव्य आपले मानले जातात. याच्यामध्ये बोरॉन हे प्रत्येक झाडाच्या शेंड्यावरती कार्यक्षम असते, तर याच्यासाठी आपल्याला 20% बोरॉन आपण याची एक फवारणी आपल्याला घेणे आवश्यक आहे. नंतर झिंक, झाडाला जो काही येणारा ताण आहे, खास करून तापमान आणि पाण्याचा जे काही व्यवस्थापन होईल याच्यामध्ये झाडाला ताण येतो. या ताण कमी करण्यासाठी आपल्याला एक संरक्षित पाणी देणं आवश्यक आहे. पाणी हे फुलाच्या अवस्थेमध्ये एक पाणी आपल्याला निश्चित देऊन जे काही तापमान नियंत्रण करता येईल आपल्या झाडाचं ते करणं भाग आहे. दुसरी गोष्ट, झिंक सल्फेट जेव्हा जेव्हा आपल्या झाडावर ताण येईल आणि झाडावर ताण आल्यानंतर एक ॲब्सिसिक ॲसिड नावाचं एक हार्मोन आपल्या झाडामध्ये तयार होते, आणि हे ॲब्सिसिक ॲसिड तयार झालं की निश्चितच आपली फुलं आपले गळून पडत असतात. हे फुलं थांबवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करणं आवश्यक आहे. पण शेतकरी निश्चितच एक सांगायला इथे आहे की 50 ते 60% फुलं आपले हे गळणारच, याच्यामध्ये घाबरून जाण्याचं काही काम नाही. 30 ते 40% फुलं हे आपल्या उपयोगाचे असतात, आणि एवढेच फुलं आपल्याला जास्त उत्पादनासाठी अपेक्षित असतात. तर याच्यासाठी आपल्याला झिंक हे अन्नद्रव्य महत्त्वाचं आहे. यासाठी आपल्याला झिंकमध्ये नॅनो झिंक किंवा चिलेटेड झिंक याची एक फवारणी आपल्याला अपेक्षित आहे. याचं प्रमाण आहे 20 मिली प्रति पंप, या हिशोबानं आपल्याला एक फवारणी घ्यायची आहे. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट, बुरशीचा प्रादुर्भाव वाढत असतो आणि याच्यामुळं सुद्धा आपले फुलगळ वाढू शकते. तर याच्यासाठी थंड तापमान झालं किंवा थोडंसं तापमानात कमी जास्त झालं तर या परिस्थितीमध्ये आपल्याला शेतामधला पालापाचोळा जमा करायचा, आणि धुक्याची परिस्थिती निर्माण झाली की लगेच त्याला एक धुकं करायचं आहे, आणि त्या धुरामुळं जेवढं तापमान आपलं इथं नियंत्रित होईल आणि त्याच्यातली बुरशी जे कण वगैरे असतील त्याच्यावर आपल्याला नियंत्रण मिळवता येईल. आणि सर्वात शेवटची गोष्ट, निसर्गानं आपल्याला भरपूर काही दिलेलं आहे. त्याच्यामध्ये परागीभवन, मधमाशा फुलाचं शेंगेमध्ये रूपांतर करण्यासाठी एक अत्यंत निसर्गाची देण आहे. याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, मधमाशा आपल्या शेतामध्ये आणण्यासाठी आपल्याला मुख्यत्वे ऑर्गॅनोफॉस्फेट या इन्सेक्टिसाइड घटकामधील क्लोरोपायरिफॉस आणि सायपरमेथ्रिन ह्या घटकातील कीटकनाशकं आपल्याला इथे या अत्यंत महत्त्वाच्या वेळेमध्ये टाळायचे आहेत. तर या एकत्रित नियोजनामुळे आपण चांगल्या पद्धतीनं आपल्या तुरीचं उत्पादन वाढवू शकता. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर, अतिशय सुंदर अशी माहिती आमच्या शेतकरी बांधवांना दिली. तर त्याच्यानंतर जर पाहतो म्हटलं एकंदरीत सरांचं सारांश आणि ठाकरे साहेबांचा जो सारांश आहे, तर एकंदरीत जर पाहतो म्हटलं तर सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण जे काही आता फवारणी घ्यायची आहे तर ते बुरशीनाशक अधिक अळीसाठी अळीनाशक आणि सोबत फुलाचं कन्व्हर्शन हे शेंगेमध्ये करण्यासाठी विलबॉन्ड हे माझ्या
जो काही माझं फील्डवर्क आहे, जे काही मी फील्डमध्ये बघितलेलं आहे, तर मला असं वाटतं का व्हील बॉन्ड हे अतिशय सुंदर असं फुलाचं रूपांतर शेंगामध्ये करण्यासाठी आहे. जे की बरेच शेतकरी जे माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत ते सांगतात की साहेब तुम्ही सांगितलं आणि आम्ही ते फवारल्यामुळे खूप छान झालं. त्याचं जे एक उदाहरण जर पाहतो म्हटलं तर एक फरीद गायकवाड म्हणून झाडकीनला एक शेतकरी आहे, त्यांना मी एकदाच फवारायला सांगितलं होतं, त्यांनी ते 2 वेळा फवारलं आणि सर पाहतो म्हटलं तर त्यांची तूर अतिशय पूर्ण जमिनीला अशी टेकलेली आहे, पूर्ण झाकोळलेली आहे. म्हणजे कसं आहे मंडळी की आता कुठेतरी जे वातावरण बदल आहे, हवामान बदल आहे, पाऊस पाणी आहे, ह्या सगळ्या याच्यामध्ये ज्या ज्या वेळेस पिकाला ज्या गोष्टी लागतात त्या आपल्याला देणं आवश्यक आहे. तर सरांनी जे पाण्याचं नियोजन सांगितलेलं आहे, तसंच मला बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन येतात की तुरीला जे पाणी द्यायचं आहे, तर पाणी देताना आता 40-50% तूर फुलावर आहे आणि पाणी देताना आपल्याला तूर हे 70-80% फुल दबलेलं पाहिजे आणि फुल तर आपलं 25-30%, 40% दबलेलं आहे. पण अशा अवस्थेमध्ये जे काही अतिथंडी पडून राहिले काही ठिकाणी, जसं अमरावती आहे, अकोला आहे, काही बुलढाणाचा भाग आहे, वाशिम आहे, तिकडल्या शेतकऱ्यांचे फोन आले की दवळ गेलं असं काही शेतकऱ्यांनी सांगितलं. धुवारी नाही, धुवारी वेगळी आणि दवदाणे म्हणजे अतिथंडीमुळे ते कडाक्याच्या थंडीनं पिकं मार खाणे. तर त्याच्यासाठी मंडळी मला असं वाटतं की ज्या शेतकऱ्यांकडे पाणी आहे, जर असं चित्र आपल्याला दिसत असेल की कडाक्याच्या थंडीनं पीक मार खाऊन राहिलं, तर त्यावेळेस फुलाची अवस्था मला असं वाटते की 30-40% का असे ना आपण पाणी द्यायला पाहिजे. कारण त्या शेतकऱ्यांनी सांगितलं की ज्यांचे पाणी देऊन होते किंवा जे आता फुलावर पाणी देऊन आले त्याच्या तुरी खूप सुंदर आहे. म्हणून मंडळी 2 काळजी आपल्याला घ्यायची आहे. एक म्हणजे चांगल्या औषधाची आता लेटेस्टमध्ये लवकरात लवकर फवारणी करा, फुलाचं रूपांतर शेंगेत चांगलं होतील. आणि दुसरं, जिथं शक्य होते जमिनीचा अंदाज घेऊन आपण पाण्याचं नियोजन करायचं आहे. हीच माहिती आम्हाला इथून द्यायची होती. सोबत आहेत माझ्या VCMF विदर्भ मार्केटिंग फेडरेशनचे क्षेत्रीय अधिकारी श्रीमान विक्रम देशमुख साहेब. एकंदरीत सर जे आता आपण सकाळपासून एक 5-6 फील्ड पाहिलेले आहे आणि त्याच्यानंतर जर चित्र पाहतो म्हटलं तर जे काही योग्य पद्धतीने आपण आपल्या चांगले औषध, बुरशीनाशक, अळीनाशक आणि त्याच्यासोबत जे चांगले बायोस्टिम्युलंट आपण व्हील बॉन्ड वगैरे दिलेले आहे, त्या ठिकाणचं एकंदरीत चित्र जर पाहतो म्हटलं तर तुमच्या नजरेतून काय वाटते? नाही, मी आतापर्यंत जे मी सकाळपासून बाहेर निघालो, जे आपण पाहत फिरलोय त्यापेक्षा हे जे तूर आहे ते एकदम याचे कन्व्हर्शनचं प्रमाण एकदम जास्त आहे. बाकी सगळ्यांचे फुलंच सगळं राहिलेले आहे. पण यामध्ये जे आहे कन्व्हर्शन प्रमाण जास्त आहे. जसं तुम्ही सांगितलं विलोडी कंपनीचं व्हील बॉन्ड मारल्यामुळे आणि हा फरक झालेला आहे. तर माझं पण म्हणणं आहे की जे कापसे साहेबांनी जे सांगितलेलं आहे त्या प्रकारे सगळ्यांनी जर व्यवस्थित पाहिलं आणि त्या प्रकारे जर समजा नियोजन केलं, योग्य नियोजन, तर तुरीची जे प्रॉपर्ली सगळ्या प्रकारे चांगलं होऊ शकेल आणि फुलाचं रूपांतर शेंगे चांगलं होईल. तेच ते म्हणजे या 2 गोष्टी दरवर्षी असं चित्र राहत नाही. दरवर्षी शौर्य आलं की फुल येतं, फुल आलं की त्याचं रूपांतर सल्फात होतं, हाच त्या प्रक्रिया असते. पण यावर्षी जे वातावरण आहे ते म्हणजे सुरुवातीचा अतिपाऊस, त्याच्यानंतर दिवाळीत झालेला, जेव्हा आता शौर्यावर तूर सुटते त्याच वेळेस झालेला भरपूर पाऊस, तोही 4-5 दिवस झाला. त्याच्यानंतर तूर हे लांबली आणि एक विघ्न त्या तुरीला येत गेले.